नमस्कार. मी सौरभ गोविंद धडफळे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे आपल्या सर्वांचं या संवाद संमेलन 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपलं पुढचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपण संवाद साधणार आहोत महिला उद्योजिकांशी. आणि विषय जो आहे तो महिला उद्योजिका आणि देशाच्या या पुढच्या विकासाची गरज या विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि खरं सांगायचं तर महिला ह्या खूप पूर्वीपासून उद्योगामध्ये होत्या. अगदी म्हणजे 12 बलुतेदार जरी आपण म्हणलं त्या पद्धतीमध्ये सुद्धा महिलांचा सहभाग खूप जास्ती प्रकारे होता. नंतरच्या काळाच्या ओघामध्ये जशी बंधने येत गेली तसं तो कमी होत गेला. परंतु तरी सुद्धा आजच्या घडीला जर आपण बघितलं तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करताना दिसतात. आपण असं म्हणतो की एक महिला साक्षर झाली तर पूर्ण घर साक्षर होतं. आणि त्याच धर्तीवरती आपण हेही म्हणू शकतो की जर घरामधील महिला जर उद्योजिका असेल तर उद्योजिकेचे जे संस्कार असतात ते सर्व कुटुंबावर होऊ शकतात आणि त्यामुळे पुढची भावी पिढी जी आहे ती सुद्धा कदाचित उद्योजक किंवा उद्योजिका म्हणून नावारूपाला येऊ शकते. आणि एक बघितलं तर उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर जे कलागुण किंवा अंगीभूत असावे लागतात ते सर्व निसर्गाने महिलेला बहाल केलेलेच आहे. त्यामुळे गरज आहे ती फक्त आणि फक्त थोडंसं प्रोत्साहन आणि थोडंसं मार्गदर्शन देण्याची, अथवा सर्व महिला सक्षम आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि आजच्या या सत्रामध्ये आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत त्या सौ निर्मलाताई कांदळगावकर आणि नेहा कांदळगावकर. आणि एक विषय तुम्ही बघितलात की याचंच एक उदाहरण आपण बघितलं की कुटुंबाचं जो मी म्हटलं की जर आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी उद्योजिका असेल तर तेच सगळे संस्कार पुढे होऊन भावी पिढी सुद्धा त्यामध्ये येऊ शकतं. हे याचंच एक उदाहरण आपण म्हणू शकतो. याचं कारण असं की निर्मलाताईंनी 2001 मध्ये त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली आणि त्या आता सध्या विभम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयामधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून भरपूर काम सुद्धा केलेलं आहे. ती कंपनी जर आपण बघितली तर ती घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याद्वारे गांडूळ खत, बायोगॅस, यांत्रिक आणि जीवाणू कंपोस्टिंग आणि त्याचबरोबर बायोडिग्रेडेबल कचऱ्यापासून वीज निर्मिती या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानासह जे सोल्युशन्स असतात ती सर्व ही कंपनी देऊ शकते. या सगळ्या कामामध्ये हे सगळं करत असताना अगदी लहान वयापासून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा सक्रिय राहिल्या आहेत आणि त्यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या कामांसाठी विविध त्यांना पुरस्कार सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आणि कॉर्पोरेट्सनी दिलेले आहेत. आणि त्याच्यातले काही ठळक पुरस्कार जर सांगायचे झाले तर ते असे: 2009चा स्त्री शक्ती अवॉर्ड जो टाटा टाय कडनं दिला जातो, त्याचं नाव आहे नॅशनल वुमन एंटरप्रेन्योर 2009. पुण्यरत्न अवॉर्ड 2013चा, 2014चा मॅक्सवेल फाउंडेशनचा इमर्जिंग एक्सेलन्स अवॉर्ड, असे सर्व अवॉर्ड. आणि याच्या जोडीला जो आपण पूर्ण महाराष्ट्राला आपल्याला माहिती आहे तो म्हणजे झी टीव्हीचा उंच माझा झोका हा पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांनी आणि मागच्या 21 वर्षांच्या आपल्या अनुभवाने समृद्ध असलेल्या निर्मलाताई या जगवलं आहे. नमस्कार निर्मलाताई. नमस्कार. आणि आपण संवाद पुढे चालू करण्याच्या आधी नेहाताईंची सुद्धा ओळख करून घेऊया. नेहा कांदळगावकर या आत्ता सध्या वुमन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऑफ इंडस्ट्री या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वुमन एंटरप्रेन्योर काउन्सिल याच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण जे घेतलंय ते वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून घेतले आणि ते प्रायमरीली मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीमधलं मॅनेजमेंट शिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रकारे आत्ता त्या IIM बँगलोरमधनं सुद्धा याच क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे. त्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या आधी, उद्योजक या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या आधी डॉयचे बँक या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही काळ काम केलं आहे आणि आता त्या निर्मलाताईंबरोबर त्यांच्याबरोबरच्या व्यवसायामध्ये धडाडीचं काम करत आहे. जसं निर्मलाताईंना विविध पुरस्कार मिळाले त्याच प्रकारे नेहाताईंना सुद्धा याच प्रकारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. एक ठळक अवॉर्ड जो सांगायचा किंवा 2 ठळक सांगायचे तर तो म्हणजे केंद्र सरकारचा जो मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडनं मिळतो तो 2021चा
सक्सेसफुल अँड एम्पॉवर्ड वुमन एंटरप्रेन्योर हा एक अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो वुमेन लिडरशिप काँग्रेस आहे त्यांच्याकडनं दिला जाणारा वुमन सुपर अचिव्हर्स आहे हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अभिनंदन नेहाताई या सर्वांसाठी. आणि तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या मंडळाच्या आमच्या या संवाद संमेलनात सामील होण्याचं किंवा तुमचे विचार आमच्याशी सांगण्यासाठी तुम्ही कबूल केलं तुमच्या या व्यस्त वेळापत्रकातनं. सो थँक्यू व्हेरी मच. संवाद आपल्याला हाच विषय आपण बोललो त्याप्रमाणे की महिला उद्योजकता आणि देशाच्या विकासाची खरंच गरज आहे का. पण हा खूप पुढचा विषय. आज आपण 75 वर्ष स्वातंत्र्याची झाली. पुढची 25 झाल्यानंतर आपण 100 वर्ष पण पूर्ण करू त्यावेळेला आपण कुठे असू हा विषय आहेच. पण 2001मध्ये निर्मलाताई तुम्ही सुरू केलं तुमचं जे आधी विवम ॲग्रोटेक होतं जे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे. तर इतक्या 21 वर्षांपूर्वीची चर्चा आपण करतोय. आजही आपण बघतो कुठल्याही स्त्रीला विचारलं की बाहेर चालली असेल तर ती विचारलं जातं की बाहेर चाललीस पण तुझ्यावर कोणी आहे का. तर एक त्याच्यामध्ये एक थोडीशी सिक्युरिटी किंवा थोडासा ह्याचा भाग असतो सिक्युरिटीचा की खरंच व्यवस्थित आहे की नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त बंधनांचा पण भाग असतो. सो 2001ला तुम्ही जेव्हा सुरू केलं तर तुमचा हा सुरू करण्याचा अनुभव कसा होता. नमस्कार. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. पर्यावरण आणि गणेशोत्सव बऱ्यापैकी जवळचं नातं आहे. आता तुम्ही म्हणालात की 20 वर्षापूर्वी मी हे जेव्हा सुरू केलं तेव्हा मी एक सोशल काम म्हणून सुरू केलं आहे. आणि हे करत असताना ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार देणं हे माझ्यासमोर हेतू होता. पर्यावरणाचं रक्षण ओघाओघाने त्याच्यासोबत आलं तर आणि नंतर मग तो व्यवसाय झाला. ग्रामीण भागातल्या अनपढ महिलांना त्यांच्यासाठी व्यवसाय उभा करत असताना त्यांना रॉ मटेरियल जवळ पाहिजे, स्वस्त पाहिजे किंवा फ्री पाहिजे आणि तयार मालाला मात्र चांगलं मार्केट पाहिजे, जवळ पाहिजे आणि चांगली किंमत देणारं पाहिजे. तर माझं रॉ मटेरियल काय असेल तर तो कचरा आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग जिथे जिथे कचरा आहे तिथे तिथे त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचं खत तयार करणं ते शेतात वापरणं बस इथपर्यंत मी सुरुवात केली होती. हे करत असताना मग स्टेट गव्हर्नमेंटनी त्याला चांगला सपोर्ट केला. आणि आज जेव्हा मी माझ्यावरून बघते तेव्हा 20 वर्षापूर्वी कचऱ्यावरती प्रक्रिया करणं हा म्हणजे विषय पण नव्हता कुणाच्याच. म्हणजे तो कन्सेप्टच नव्हता. व्यवसाय करत असताना कन्सेप्ट सेल करून त्याचा बिझनेस करणं खूप कठीण. आधी कन्सेप्ट रुजवणं, समाजामध्ये रुजवणं. कचऱ्याला अजिबातच व्हॅल्यू नाही. तो कचरा तो फेकून दिला तरी काही हरकत नाही आहे. पण तसं नाही आहे. त्याच्यावरती जर प्रक्रिया केली तर तो संपत्ती होऊ शकतो हे मी दाखवून दिलं. आणि हे मी 20 वर्षापूर्वी प्रॅक्टिकली दाखवून दिलं. त्याच्यानंतर मग ही 20 वर्षाची अशी वाटचाल झालेली आहे की घराघरातल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करा, शेतातला कचरा जाळू नका, त्याच्यावरती प्रक्रिया करा. तुम्हाला त्याच्यातून खत विकत घ्यायची गरज पडणार नाही हे शेतकऱ्यांना समजून सांगावं लागत होतं. कारण तेव्हा रासायनिक खताचा बऱ्यापैकी प्रचार प्रसार होता. ऑर्गॅनिक खत हे मिळत नव्हतं. पण हे तुम्ही तयार करा हे सांगत असताना मी बऱ्यापैकी प्रयत्न केले आणि मग त्याला चांगलं यश मिळालं. पण मग हे सगळं करताना तुमचा प्रामुख्याने शेतकऱ्यांशी संपर्क येत असतो. सो शेतकऱ्यांकडनं सुद्धा काही मदत झाली या क्षेत्रांमध्ये की कारण शेवटी कुठलाही कस्टमर असला की जरी तुम्ही तो उपक्रम जरी सोशल वर्क म्हणून घेतला असला पण शेवटी पुढे जायचं असेल, बदल करायचे असतील तर तुम्हाला फीडबॅक गरजेचा असतो. सो तसा काही फीडबॅक शेतकऱ्यांना मिळाला आणि ते त्याच्यावरती तुम्ही काही बदल करण्यात आले त्याच्यावर तुमच्याकडे खूप. कारण शेतकरी हा माझा गुरु आहे. कारण मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला नव्हता की सोशल वर्क म्हणून. पण जेव्हा हे रिझल्ट मिळत होतं शेतकऱ्यांना तेव्हा शेतकरी मला सांगत होते की बाई तू आम्हाला हे सोनं पिकवायला शिकवलंस. म्हणजे अक्षरशः जर हे खत तयार झालेलं घातलं तर त्याच्या शेतामध्ये पीक हे पाण्याचा ताण सहन करू शकतं. म्हणजे त्या पिकाला जर पाणी कमी मिळालं तरी ते कोलमडत नाही. आणि रासायनिक खतामुळे मात्र ती पिकं जळून जायची. आणि हा त्यांनी मला अनुभव सांगितला, त्यांच्या शेतामध्ये दाखवला. आलेलं धान्य हे इतकं छान होतं त्यांचं की म्हणजे त्यांनाच आनंद जास्त. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि हा आनंद बघून मला सर्टिफिकेट मिळायचं अक्षरशः
की हे खरंच त्यांना मिळालेलं समाधान आहे. आणि त्यांचा रासायनिक खतावरचा, पेस्टिसाईडवरचा जेव्हा खर्च वाचत होता, तेव्हा ते खूपच आनंदी होते ना, खुश होते. आणि त्याला मग आम्ही पुढे असं नेलं, की त्या मालाला आम्ही बाजारभावापेक्षा ₹1 जास्त किंमत देऊन आम्ही तो माल त्यांच्याकडे विकत घेत होतो. आणि मग आमची डॉक्टरांची अशी टीम होती, की तुम्ही ऑर्गॅनिक वापरा. आता खूप मॉलमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट झालेले आहेत, पण 20 वर्षापूर्वी हा विषय पण नव्हता. पण ते आम्ही सुरू केलं. पण शेतकऱ्यांनी मला चांगली मदत केली. म्हणजे ते माझे गुरुच अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही. सो कुठल्याही उद्योगामध्ये आय थिंक स्त्री असो किंवा पुरुष असो, कस्टमर फीडबॅक हा कंपल्सरी आणि त्याच्यावरती काम करून बदल करून त्यांच्या फायद्याचं कसं होईल, कारण शेवटी त्यांचा फायदा तोच जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय किंवा जो 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 आपण माल प्रोव्हाइड करतोय त्याचा शेवटी फायदा करून घेतो. थँक्यू. पण नेहा, ते तुम्ही सुरुवातीला आपण जसं म्हटलं सर डॉयचे बँकमध्ये म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ज्याचा आणि निर्मलाताई जे करतात त्याचा तसा दुरान्वय काही संबंध नाही. घरात ऑफकोर्स तुम्ही बोलत असाल त्याला विषय एक्सचेंज होत असतात. पण शेवटी ऑल द वे फ्रॉम बँकिंग इंडस्ट्री टू दिस इंडस्ट्री विच इज फोकस्ड ऑन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा नॉट ओनली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पुढे तुम्ही अजूनही काही गोष्टी त्या व्यतिरिक्त केल्या असतील. तर हे ट्रान्झिशन कसं होतं म्हणजे, आणि परत तोच प्रश्न की 2001ला सुरू करणं आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी आता रिसेंटली सुरू करणं, ह्याच्यामध्ये कसा प्रतिसाद होतो पर्टिक्युलरली समाजाकडून किंवा तुमच्या आसपासच्या नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्याकडचा रिस्पॉन्स असेल? आता 2001 मध्ये जेव्हा आईने सुरू केलं तर तेव्हा तर ह्या विषयाला काहीच लास्ट प्रेफरन्स वाला होता. जसं ती म्हणाली की कॉन्सेप्ट सेलिंग हे होतं. आणि तेव्हा जेव्हा सुरू केला तेव्हा तर मी कॉलेजमध्ये शिकत होते आणि 2007 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मी बँकेमध्ये जॉईन केलं. आणि घरामध्ये शेवटी बिझनेसचं वातावरण होतंच, पण तरी सुद्धा आई म्हणाली की आधी तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी बघा की काय आहे. त्याच्यामुळे मग बँकेत जॉब सुरू केला. 3 वर्ष एकदम स्टार परफॉर्मर होते. पण मग नंतर आईची धडपड बघायची आणि मग नंतर असा विचार केला की आई जो विषयामध्ये बिझनेस करतीये तो आत्ता आहे आणि आता त्याची गरज आता जाणवायला सुरुवात झाली आहे. मग का नाही तिच्याच बिझनेसमध्ये तिलाच मदत करायची आणि स्काय इज द लिमिट. एवढा मोठा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या आहे आणि मग तो का नाही आपण विषय हातात घ्यायचा, पुढे त्याला डेफिनेटली चांगला स्कोप येईलच. असं म्हणून मग मी सुद्धा बँकेतली नोकरी सोडली जी छान चालली होती ती. पण एके दिवशी निर्णय घेतला आणि मग आईच्या बिझनेसमध्ये जॉईन झाले आणि गेले आता 12 वर्ष झाले मी आईच्या सोबत या बिझनेसमध्ये काम करते. खूप छान. पण सुरू करताना परत एकदा तुमचाच हा प्रश्न आहे की कदाचित आता तुम्ही म्हटलं तसं घरामध्ये वातावरण होतच, तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण सुद्धा त्याच्यातच उतरावं किंवा किंबहुना आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी पण जसं डॉक्टरचं डॉक्टर, CA किंवा अशा आर्किटेक्ट जे आपण बघतो मोस्टली की आई वडिलांनी सेट करून ठेवलेल्या असतात गोष्टी आणि त्यांनी फक्त चालवावं पुढे अशी अपेक्षा असते. सो असं सगळं वातावरण असताना पहिले तुम्ही ऑफकोर्स जसं तुम्ही म्हटलं की क्रेडिबिलिटी पहिले सिद्ध करा आणि मग तुम्ही या क्षेत्रात उतरा. तर हे सगळं करताना तरी सुद्धा काही गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे कदाचित 2001 मध्ये त्यांनी तो सोशल वर्कमधून सुरू केलेला अभ्यास पुढे नेला आणि मग त्याचं कंपनीत रूपांतर झालं. पण तुम्ही ऑलरेडी एका एस्टॅब्लिश कंपनीमध्ये सुरू केलं त्यांच्यावर. तर मी जर म्हटलं की एखाद्या नवीन जसं निर्मला त्यांनी त्यावेळेला सुरू केलं, असं जर आत्ता कोणाला सुरू करायचं असेल हा व्यवसाय किंवा कुठलाही व्यवसाय, तर काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. तर कारण वाटत तर असतं खूप, पण काही वेळेला मार्गदर्शन नसतं, चुकीचं मार्गदर्शन असतं. त्याच्यानंतर फंडिंगचे इश्यूज असतात, माहिती नसतं तुम्ही किंवा धोरणं काही शासनाचे असतात, योजना असतात, त्या गोष्टी माहीत नसतात. तर साधारणपणे आपण एक ब्रॉडली कुठल्या गोष्टी कुठल्याही महिला एंटरप्रेन्योरला चालू करताना, अगदी तो छोटा व्यवसाय असो किंवा मोठा असो, काही ठळक गोष्टी कुठल्या त्यांनी बघितल्या पाहिजेत की याचं लक्ष आणि याचा विचार करून त्यांनी ते पाऊल पुढचे टाकले, एनी सच थिंग्स? आता माझंही जर का बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं तर मी कॉमर्स बॅकग्राऊंडची आहे आणि तसं बघितलं तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आता जे आम्ही बायोगॅस प्लांट उभे करतो तर ते सगळं सिव्हिल वर्क आहे.
मशिनरीज आहे ज्याच्यापासून आपण गॅस बनवतो, विंडरो कंपोस्टिंग आहे, म्हणजे मिक्स्ड वेस्ट, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जे आहे ते सेग्रिगेट करणं. तर ह्याच्यासाठी जी मशिनरी लागते, आता माझे वडील इंजिनियर आहेत, इज द बॅकबोन ऑफ द कंपनी, की कंटिन्युअसली इनोव्हेशन करणं मशीनमध्ये. आणि तसं आमच्या दोघींचंही बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग बेस नसल्याच्यामुळे हे सगळं जे शिकवण आहे ती बाबांचीच आहे. त्याच्यामुळे सिव्हिलमध्ये अगदी त्यांच्या सोबत उभं राहून बायोगॅस प्लांट उभे केलेले आहेत. आणि विंडो कंपोस्टिंगचे मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत तर ते त्यांच्या सोबत राहूनच सुपरविजन मध्ये हँडल केलेले आहेत. त्याच्यामुळे जर का एखादी गोष्ट शिकायची इच्छा असेल आणि त्याच्यामध्ये जर का पुढे काही प्रगती करायची असेल तर डेफिनेटली एक थोडासा सपोर्ट तर लागतोच. आणि फॉर्च्युनेटली माझ्या दोन्ही आई वडिलांकडनं तो सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी आतापर्यंत या लेवलला आहे. आणि जेव्हा सुरू केलं मी सुद्धा, आणि आईने जेव्हा केलं ते सोशल वर्क म्हणून सुरू केलं, पण त्याला कन्व्हर्ट करत करत प्रॉफिटेबल व्हेंचर कसं होईल, तर ह्याचं डेफिनेटली जास्त माझा ओढ त्याच्याकडे होता. की सोशल जरी असलं तरी आता माझी स्वतःची कंपनी आहे विवम ॲग्रोटेक, आमचं नाव एकच आहे, पण येस तर स्टार्टअपमध्ये मी सुरू केलेली जी 2019 मध्ये. आणि जेव्हा आता 2014 मध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर त्याच्यामुळे बऱ्याच ह्या स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छता ह्या विषयाला एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये खूप छान छान स्कीम्स ज्या आहेत त्या केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत. आणि महिला उद्योजकांना तर डेफिनेटली खूप चांगल्या स्कीम्स त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि 2014 पासूनच ह्या सगळ्या विषयांमध्ये कचऱ्यापासून काही चांगलं करणं, तर ह्याच्यासाठी खूप चांगले दिवस आले. ग्रामपंचायती, आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधल्या 8,000 ग्रामपंचायतींचं काम करतोय. नगरपालिका, महानगरपालिका ह्यांना प्रोजेक्ट सेटअप करून देणं, त्याच्यापासून गॅस तयार करणं, त्याच्यापासून वीज निर्मिती तयार करणं, असे वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि महिलांना जर का हे सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना फ्रँचायझीज सुद्धा देतो महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतभरामध्ये जिथे त्यांना करायचं आहे, सुरू करायचं आहे, तर त्याचं पूर्ण टेक्निकल नॉलेज जे आहे तर ते टेक्निकल नॉलेज आपण पास ऑन करतो. त्यांना जी मशिनरीज लागते तर ती मशिनरीज आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, त्याच्यामुळे ते सुद्धा आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. त्याच्यामुळे अशा माझ्या जे विकी आहे वुमेन इकॉनॉमिक फोरम, तर त्याच्यामधून आम्ही ह्या बऱ्याच महिलांना याच्यामधून उद्योग मदत करतो. तर त्याच्यामध्ये विकीचा तुम्ही उल्लेख केला, विकीच्या याच्यात कुठला असं सेक्टर स्पेसिफिक आहे का, इरेस्पेक्टिव्ह ऑफ सेक्टर, सगळ्या सेक्टरमध्ये जिथे कुठे तुम्ही कुठलीही उद्योजिका काम करण्याची इच्छा असेल तिथे तुम्ही या सगळ्या गोष्टींचं अंतर्भाव करता? कारण तुम्ही आता म्हटलं एक म्हणजे सपोर्ट घरनं असेल किंवा बाहेरून असेल, टेक्निकल सपोर्ट आहे तो सुद्धा. दुसरा म्हटलं की आपण कंटिन्युअसली इनोव्हेशन करत राहिलं पाहिजे, नाही तर ते प्रोडक्ट कदाचित ॲब्सोल्यूट होऊ शकतो. तिसरी ऑफकोर्स गोष्ट तुम्ही बोलताना म्हटलं की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय काय आहे, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीचा फायदा कित्येक माहिती नसतो लोकांना की असं काहीतरी आहे आपल्याला आणि वी कॅन टेक द बेनिफिट. सो हे सगळं हा जो काय आत्ताचा आपण बोललो इनोव्हेशन असेल किंवा स्कीम्स असतील, टेक्निकल गाईड, हे सगळं विकीच्या मार्फत महिलांसाठी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आपण त्यांच्याकडे जातो किंवा काय प्रकार कसं एक्झॅक्टली ते इंटरॅक्शन चालू? हो, तर आता विकीच्या मार्फत म्हणजे आता मी महाराष्ट्राची प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या खाली अजून माझे टीम मेंबर जे आहेत ते 10 आहेत. आणि हे वेगवेगळ्या भागातले आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावामधले आहेत. आणि ते टीम मेंबर्स गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या स्कीम्स आहेत आणि मग त्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मधल्या असतील, इंडस्ट्रीज मधल्या असतील किंवा इतर याच्यामधल्या फायनान्समध्ये आहेत, इंडस्ट्रीजमध्ये आहेत, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे जे काही केंद्र शासनाचे उपक्रम आहेत तर ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसे पोहोचवता येतील, तर याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आमचं जे विकीचं टोटल आता महिलांची संख्या जी आहे ती मोर दॅन 1 लाख वुमेन एंटरप्रेन्योर्स तर अशी आहे.
दॅट्स क्वाईट लार्ज. अजून एक मे बी मला ते तुम्हाला विचारेल आणि ऑफकोर्स तुम्ही पण तुम्हाला काही वाटलं तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता की तुम्ही ज्यावेळेला सुरू केलं 2001मध्ये आणि आता यांनी जेव्हा सुरू केला 2019 मध्ये, तर त्यावेळेची जी पूर्वतयारी होती आणि मला माहिती आहे तुम्ही म्हटलं तसं की तुम्ही हा बिझनेस म्हणून सुरू केला नसल्यामुळे कदाचित ती पूर्वतयारी तिथे नव्हती आणि ते इव्हॉल्व्ह होत गेलं जसं जसं पुढे गेलं तसं. पण तरीसुद्धा आता तुम्ही एवढी वर्ष काम करताय, तुम्ही एवढ्या लोकांशी इंटरॅक्ट करता, महिला उद्योजकांसाठी सुद्धा तुम्ही काम करत असता. तर एक प्रश्न असा की त्यावेळेच्या ज्या पूर्वतयारी करत असतील लोक की तुम्ही सुद्धा जेव्हा बिझनेस सुरू केला फॉर्मली त्यावेळेला एक 10 गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं होतं की हे सगळं आपल्याला जर पहिली गोष्ट म्हणजे हे आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो की आणि आत्ता 2022मध्ये आपण आहोत किंवा इव्हन पुढची काही वर्ष जर आपण बघितलं तर ह्या पूर्वतयारीमध्ये काही फरक पडला का की ह्या 10 गोष्टी आधी चेकलिस्टमध्ये असायला पाहिजे होत्या आणि आता त्याच्यात या 10 ह्या 5 नाही केलं तरी चालतील किंवा या 10 तर पाहिजेतच प्लस अजून 5ही हवं, असं काही ब्रीफली तुम्हाला काही सांगता आलं थोडक्यात? खूप सांगता येईल. 20 वर्षापूर्वीचा आणि आताच्या 20 वर्षानंतरचा. मोबाईल नव्हता तेव्हा. हो. जेव्हा मी प्रवास करून ग्रामीण भागातल्या महिलांशी संवाद साधत होतो तेव्हा फोन नाही ना मोबाईल नाही. पर्सनली जायचं, भेटायचं, सांगायचं आणि बस विषय संपायचा. आता ही मंडळी काय करते की इमिजिएटली त्यांचा मेलवरती रिप्लाय येतो काही विदिन फ्यू सेकंद. बरोबर. म्हणजे हा केवढा मोठा फरक आहे. खूपच. आणि मागच्या 20 वर्षातला ह्या 20 वर्षातला आणि अजून पुढच्या 20 वर्षामध्ये तर कितीतरी फरक पडेल. पण तरी सुद्धा कचरा हा कचरा आहे हो. आणि त्याला कचरा म्हणायची प्रवृत्ती जात नाही. बरोबर. म्हणजे ती जायला हवी ह्याच्यासाठी आमची धडपड आहे, बाकी काही नाही. Correct. त्याच्यामधून काहीतरी आपल्याला मिळणं हे गरजेचं आहे. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आफ्टर सेल्स सर्व्हिस लोक इन्व्हेस्ट करायला तयार असतात, त्यांना तो प्रोजेक्ट चालवायचा नसतो आणि त्याच्यामुळे तो बंद पडतो. पण आम्ही काय केलेलं आहे की आफ्टर सेल्स सर्व्हिस जेव्हा देतो तेव्हा तो प्रोजेक्ट बंद नाही पडत. बरोबर. खूप जणांना करावं असं वाटत असतं पण काय करावं हे माहिती नसतं आणि तिथे ते अडचणीत येतात आणि त्यांची अडचण ही दूर करण्यासाठी मग आता हिने त्याला जो बिझनेस मॉडेल तयार केलेला आहे किंवा त्याच्यामधून अनेकांना रोजगार देणार. प्रोजेक्ट तुम्ही लावा पण तो चालवायला आम्ही घेणार. म्हणजे तो पर्सनली असो, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंटचा असो, कोणत्या का सेक्टरचा असेल ना, कारण तो बंद नाही पडला पाहिजे. ह्याच्यासाठी 2 गोष्टी आम्ही पाळतो की आमचं नाव खराब नाही झालं पाहिजे. कारण गेल्या 20 वर्षापासून सगळे हे जे प्रोजेक्ट चालू आहेत ते अगदी सक्सेसफुली चालू आहेत हे आम्ही ठामपणाने सांगू शकतो. आणि मग ती आपली एक तिथे नाव झालेलं असतं आणि मग गव्हर्नमेंटला विश्वास तयार झालेला असतो. जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या नावाने सबसिडी डिक्लेअर करतात तेव्हा अशी सबसिडी तर विवम ॲग्रोटेकच्या नावाने मिळणं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. पण ती मिळालेली होती आम्हाला 2004मध्ये मिळालेली होती. तर ही अशी आपली एक विश्वासार्हता निर्माण करणं आणि ती जपणं ती सुदैवाने मी निर्माण केली आणि जपती आता नेहा असं झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे शेवटी तुमच्या अनुभवाला ती जोड आता आपण म्हणू की क्रिएटिव्हिटीची किंवा इनोव्हेशनची जी मिळते त्याच्यामुळे ते नक्कीच पुढे जाते. सो पूर्वतयारीमध्ये नक्की फरक आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं की नवीन गोष्टी येत आहेत तर त्याचा फायदा आपल्या बिझनेसमध्ये आपण कसा करून घेऊ शकतो की जे 15, 20, 25 वर्षापूर्वी नव्हतं. ती एक नक्कीच गोष्ट ॲड झाली. एखादा तोटा किंवा एखादी गोष्ट जी ॲक्च्युली तुम्हाला असं वाटतं तुम्ही बघता लोक बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मोबाईलच्या आहारीच गेले किंवा कुठलेही टेक्नॉलॉजीच्या ओव्हरऑल, कारण टेक्नॉलॉजी इज गुड पण देर आर लॉट ऑफ डिसएडव्हान्टेजेस ऑल्सो. कारण ते एक तर अशी करतं लोकांना आणि पण ॲट द सेम टाईम तुम्ही म्हटलं जसं मोबाईलमुळे जी गोष्ट खूप आवड होती एका काळी ती गोष्ट सहज आता शक्य आहे. सो काही असं पर्टिक्युलरली तुम्ही आता या तुमच्या मागच्या काही वर्षांच्या अनुभवात तुम्हाला असं वाटलं की या गोष्टी आता बदलत चालल्यात आणि त्या कदाचित थोड्याशा निगेटिव्ह आहेत बिझनेससाठी, ज्या आपल्या जे दर्शक ऐकतात त्यांना थोडंसं की या गोष्टी टाळता आल्या तर बरं, असं काही? मी एक छोटासा प्रसंग सांगते. वर्ल्ड बँकेचे ॲडवायझर एका माझ्या प्रोजेक्टवरती ग्रामीण भागामध्ये आलेले होते. तर तेव्हा तिथे त्या ग्रामीण भागात माझ्याकडच्या महिला त्यांना सांगत होत्या आणि त्या महिला अगदी डोक्यावरनं पदर घेतलेला आणि त्या त्यांना सांगत होत्या की साहेब आमच्या गावामध्ये टी व्हीचे अँटिना नाही आहेत पण हे गांडूळ खताचे युनिट सगळ्या घराघरांमध्ये आहेत आणि ते नंतर आदर्श गाव म्हणून डिक्लेअर झालेलं होतं. पण वर्ल्ड बँकेच्या ॲडवायझरला हे माहिती नव्हतं की हे इतकं गावामध्ये ह्या बाईंनी स्प्रेड केलेलं आहे. नंतर ते म्हणाले
आणि त्यांनी नंतर तो दिल्लीला एका मीटिंगमध्ये हा किस्सा सांगितला आणि ॲग्रिकल्चर ऑफिसरनी मला नंतर हे सांगितलं, मॅडम तुमचं नाव दिल्लीपर्यंत गेलं बरं का, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की हे. तर असा हा आपल्या कामाचा एक ठसा उमटू शकतो जेव्हा ह्या बाकीच्या काही गोष्टी नव्हत्या, ना मोबाईल ना इंटरनेट, काही काही. बरं मला पण त्याच्यामध्ये काही ज्ञान नव्हतं तेवढं. आता ही मुलं सगळं ते सांभाळतात व्यवस्थित, पण ते नसताना सुद्धा काम केलं. बरोबर. आणि तो कष्टाचाही एक भाग झाला आणि सक्सेसचाही एक भाग झाला. पण ते सगळं आता मिळत असताना आता हे मी अजून पुढे जात आहेत ह्याच्यामध्ये एक वेगळा आनंदही आहे. नक्की. हे थोडक्यात कदाचित आपण वापर कसा करतो याच्यावर सुद्धा त्याच्यावर खूप अवलंबून आहे. खूप आवडलं. हे आधीचं होत होतं काम, पण आता जास्ती एफिशियंटली आणि आपण जास्ती गोष्टी कव्हर करू शकतो असा एक विषय आहे. बरोबर. सो याच्यातच पुढे गेलो आपण तर एक पूर्वतयारी आणि दुसरा प्रश्न की आणि तुम्ही उल्लेख केलात की शासन विकी या सगळ्यांच्या थ्रू आपण भरपूर धोरणं राबवतो की जी फोकस्ड आहे महिला उद्योजकांसाठी आणि कुठलेही व्यवसाय असेल त्यांच्याकडे अगदी स्मॉल स्केल इंडस्ट्रीपासून बिगर स्केल इंडस्ट्री. सो असे कुठले स्कीम्स किंवा अशी कुठली धोरणं आहेत की ज्यांचा फायदा एखादी महिला सुरू करताना बिझनेस असेल कुठलाही छोटा मोठा त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्या या क्षेत्रामध्ये अशा काही स्कीम्स आहेत की ज्यांचा पर्टिक्युलरली त्यांनी विचार केला पाहिजे स्टार्टिंग बिफोर दिस स्टार्ट. बर, आता भारत सरकारचं जेम पोर्टल आहे, जे ऑनलाईन पोर्टल आहे, गव्हर्नमेंट ई प्रोक्युरमेंट पोर्टल. तर त्याच्यावरती आपण आपली संस्था जी आहे ती रजिस्टर करू शकतो. इदर वी कॅन बी द मॅन्युफॅक्चरर्स और आपण ऑपरेशनल पार्टनर सुद्धा असू शकतो किंवा आपण ट्रेडिंग पण करू शकतो. त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती स्टार्टअप इंडियामध्ये आपली कंपनी रजिस्टर करणं. एकदा स्टार्टअप इंडियामध्ये कंपनी रजिस्टर झाली की गव्हर्नमेंटची हे जे टेंडरिंग प्रोसेस आहे, तर ह्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये एक अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे जे सुरुवातीला पैसे भरायला लागतात टेंडर भरण्यासाठी, तर ते स्टार्टअपमध्ये माफ आहे. ओके. जर का नवीन संस्था असेल तर दॅट इज द बिगेस्ट बेनिफिट दॅट हो. एनी स्टार्टअप कॅन टेक इट. त्याच्यामुळे तो जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टार्टअप रजिस्टर करा. आपलं शॉप ॲक्ट लायसन्स आणि सगळं पार्टनरशिप डीड असेल, प्रोप्रायटरी असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, तर प्रोप्रायटरी आणि प्रायव्हेट लिमिटेड तर हे आपण स्टार्टअपमध्ये रजिस्टर करायचं आणि त्याच्यानंतर जेम पोर्टलवरती आपण आपलं लॉग इन आय डी करून रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉट ओन्ली महाराष्ट्र, पूर्ण भारतभरामध्ये जिथे कुठे आपल्याला अवेलेबिलिटी आहे, जिथे कुठे चान्स आहे, स्कोप आहे, तिथे आपण आपले प्रॉडक्ट विकू शकतो. एखाद्या व्यवसायाला जर राष्ट्रीय व्यापकता असेल Yes. तर त्या पोर्टलचं Yes. फक्त पुण्यापुरता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तुम्ही Yes. देशामध्ये जो सप्लाय करतो. अगदी. आणि विदाउट टेंडरिंग आपल्याला हे काम मिळतं. आणि स्टार्टअपमध्ये सुद्धा जर का तुम्ही असाल तर आता महिलांसाठी 10 लाखापर्यंत लोन आणि आपल्या टर्नओव्हरनुसार अजून जास्त, तर असे अनसिक्युअर्ड बँकेचे, नॅशनलाइज बँकेचे सुद्धा लोन्स जे आहेत तर ते महिलांसाठी उपलब्ध आहेत. आणि हे सगळं करताना सरकारने म्हणजे काही वित्त संस्थांशी सुद्धा टायअप केलेलं आहे की फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया ॲटलिस्ट राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत नॅशनल, त्यांना ह्या सगळ्या स्कीम राबवायला त्यांच्याकडनं सांगितलेलं असतं. म्हणजे सपोज एखादी महिला उद्या बँकेमध्ये गेली तर त्यांना विचारताना तीच गोष्ट की पहिले माझी ही असा बिझनेस आहे आणि आय एम आय एलिजिबल फॉर दिस काइंड ऑफ बेनिफिट किंवा एक्झम्पशन किंवा जे काय आहे. आता जसं हाऊसिंग लोन किंवा इतर पर्सनल लोनला जे टार्गेट दिलेलं असतात बँकांमध्ये ओके. की एवढं तुम्हाला ह्या वर्षामध्ये ह्या महिन्यामध्ये विकायला लागेल, तसंच टार्गेट जे आहे ते स्टार्टअप साठीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी त्यांना तेवढे फंड जे आहेत ते नवीन डिस्ट्रीब्यूट करायलाच लागतात. सो रादर म्हणजे दे आर सर्चिंग फॉर बॉरोवर्स. येस. एक हा भाग आहे की ते तर बघतातच आहे पण ते ठीक आहे उत्तर बरोबर. आय थिंक वित्त संस्था सुद्धा त्याचबरोबरीने प्रयत्न करतायत. आता तुम्ही म्हणला की निर्मला तुम्ही म्हणलात की आपला विश्वासार्हता जपणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला अनसॉलिसिटेड फीडबॅक पण जातो. जसं तुम्ही जो प्रसंग सांगितला की त्यात कोणी विचारलं नव्हतं कदाचित
पण तुमचं काम बघून कोणीतरी जर ते मेन्शन केलं, तुम्ही काय जाऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझी पावती मला तिकडे दिल्लीमध्ये द्या. सो आपल्याला कळत नाही की आपल्याकडे कोण बघतंय, आपलं काम किती नावाजलं जातंय आणि अनसॉलिसिटेड फीडबॅक जाते. तर ह्याचं ब्रँडिंग, आता आपण बऱ्याच वेळा होतं स्वतःच मार्केटिंग करायला बऱ्याच वेळा आपण विसरतो. एक 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 प्रसंग किंवा एक घटना अशी की किंवा अगदी आपण सर्रास बघतो की मोठ्या मोठ्या मिठाईच्या दुकानांमध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या असतात आणि ज्याची खरंच खूप चांगली चव असते, त्याचा भरमसाठ सेल होत असतो आणि ते त्या मिठाईवाल्याचं प्रोडक्ट पण नसतं. ते बनवलेलं असतं कुठल्या तरी एका आपण म्हणतो तसं कुठल्या तरी महिला उद्योजकांनी, खाण्याच्या वस्तू म्हणून मी म्हणतो की त्यातली कुठली तरी काय बाबा एखादा महिला बचत गट असेल, त्यांनी हे सगळं केलेलं असतं, पण त्यांचं नाव काय तिथे कुठे येत नाही आणि तो लेबल लावणार स्वतःच. सो त्या केसमध्ये ब्रँडिंग होते मिठाईवाल्याचं, यांना कुठे स्कोप नाही. तर हा जर मी म्हणले की एक साधारण आपल्याला कळलं की आपल्या या प्रोडक्टला मागणी आहे आणि माझ्याकडे क्वालिटी पण आहे आणि मी मेंटेन सुद्धा करू शकतो, तर त्या केसमध्ये ब्रँडिंग कितपत गरजेचं, म्हणजे तुम्ही आता तुमच्या कंपनीला तुमच्या हिशोबाने प्रयत्न केलेच असतील, पण एकंदर जर मी म्हणलं की ब्रँडिंग किती महत्त्वाचं आहे. जर मला एका लिमिटपासून पुढे एक लीप घ्यायची असेल, पण किती वर्ष आपण एकाच लेवलला काम करतो? नाही, ब्रँडिंग तर खूप गरजेचं आहे. कोणताही प्रॉडक्ट असेल तरी ते ब्रँडवरतीच विकलं जातं, नो डाऊट. पण त्याच्याबरोबर त्याची प्युरिटी पण महत्त्वाची आहे आणि ती जपणं सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसताच एक ब्रँड झालेला आहे. जेव्हा आता छोटंसं माझ्याच फील्डमधलं उदाहरण जर सांगायचं असेल तर खताला मागणी चांगली आहे आणि ते शेतकरी खत तयार करतात आणि विकतात सुद्धा आणि त्याला मग बियोनचंच हे नाव दिलेलं आहे, कारण ते कुठे 10 किलो 20 किलो घेऊन जाणार. पण मग आम्ही काय करतो, त्याचं टेस्टिंग करतो आणि मग आमचं युनिट असेल तर मग आम्ही त्यांचं खत विकत घेतो आणि ते विकतो आणि त्याच्यात त्यांना 4 पैसे मिळतात. तेव्हा जेव्हा आपल्याला जर त्याच्यामधून काही अर्निंग मिळत असेल, होत असेल, तर मग तिथे प्युरिटी सांभाळली जाते आणि शिवाय आमचा तिथे कंट्रोल असतोच, हा महत्त्वाचा आहे. म्हणजे आपला ब्रँड, आपलं नाव खराब न होता सगळ्यांची सोय झाली पाहिजे, त्यांनाही 4 पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यांना खत हे प्युअर मिळालं पाहिजे, म्हणजे मग ते कायमचं गिऱ्हाईक राहतं. तर याच्यासाठी मात्र आम्ही आवर्जून प्रयत्न करतो आणि ते सक्सेसफुली चालू आहे. बरोबर. आय थिंक प्रोडक्टची क्वालिटी कंटिन्युअसली राहिली असेल तर तो ब्रँड राहतो. आपण कितीतरी ब्रँड आपण आज भारतामध्ये जगामध्ये बघतो. द मुमेंट त्या अगदी कारपासून मोबाईलपर्यंत किंवा मिठाईपासून ते अगदी कम्प्युटरपर्यंत बऱ्याच गाड्या सुद्धा आपण बघतो रिकॉल होतात फॉर सम डिफेक्ट्स म्हणून. तर ते हॅम्पर करतं ब्रँडिंगला. तसं सगळ्याच क्षेत्रामध्ये ॲप्लिकेबल. पण तुमचं काही स्पेसिफिक याच्यावरती टिप्पणी की कारण हे परत आपण म्हटलं जसं की 21व्या शतकातला व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही कदाचित तुमचा फोकस निर्मलाताई असा असेल की मी काम करतो, वर्क विल स्पीक फॉर मी, विच विल हॅपन विथ हर ऑल्सो. पण तरी सुद्धा मी म्हटलं की गरजेचं आहे. मी म्हणतो की मार्केटिंग स्वतःचं करणं गरजेचं नाही, तर लोकांना अवेअरनेस क्रिएट होत नाही की मी पण या क्षेत्रात आहे. तर एनिथिंग तुम्ही स्पेसिफिकली काही एफर्ट्स घेताय, विकीच्या थ्रू सुद्धा तुम्ही याच्यातनं काही गायडन्स देताय, एनिथिंग ऑन दॅट? आता आईचं सर्वात पहिले असं मत होतं की आपण हे जे काही टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप केलेली आहे त्याला पेटंट करायचं नाही. ओके. नाही तर आधी आत्ताच्या ह्याच्यामध्ये जगात सगळेजण आहेत की आपण आपली टेक्नॉलॉजी असेल तर इमिजिएटली पेटंट करणार आणि सिक्युअर सेफ राहणार. पण तिचा उद्देश हाच होता की हे कचरा जो आहे हा एन्व्हायरमेंटला किती घातक आहे आणि हा व्यवस्थित प्रोसेस झाला पाहिजे. एन्व्हायरमेंटल इश्यूज झाले नाही पाहिजे. आज जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे तर हे ह्याचंच कारण आहे की आपण कचरा सॉर्टिंग करणं नाही, कचरा प्रोसेस करणं नाही, हा नुसता नदी नाल्यांमध्ये फेकून द्यायचा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या न होता, ह्याला पेटंटेड न करता ह्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हाच एक विषय. त्याच्यामुळे ब्रँडिंग जे आहे ते हे वेगळ्या पद्धतीने आणि सक्सेसफुल ब्रँडिंग झालेलं आहे की आम्ही आज पूर्ण भारतभरामध्ये आमच्या फ्रँचायझीज आहेत, ऑफिसेस आहेत आणि लोक तिथे हे वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून करतात. आता जसं आपल्या औंधमध्ये जे 100-150 वर्ष जुनं जे मंदिर आहे तर विठ्ठल मंदिर, तर तिथे सुद्धा आपलं छोटं युनिट दिलेलं आहे जिथे त्यांचं जे रोजचं निर्माल्य आहे तर ते रोजचं निर्माल्य ते त्याच्यामध्ये प्रोसेस करतात आणि त्याचं खत करून ते भाविकांना देतात फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे हे असे जे छोटे छोटे प्रकल्प आज राबवलेले आहेत. आता विवमच्या माध्यमातून मोर दॅन 10 ते 15 हजार
लोकांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे आणि ह्याच्यामधून रोज 8,000 टनापर्यंत डेलीचं जे आहे ते आपण डेली 8,000 टन वेस्ट प्रोसेस होतं. तर असं त्याच्यामुळे ब्रँड नेम येस आहे आणि कन्सिस्टन्सी आहे. गेले 20 वर्ष या फील्डमध्ये आहोत आणि आफ्टर सेल सर्व्हिस जसं आई म्हणाली की आमचे प्रोजेक्ट जर का तुम्ही बघितले, बायोगॅस असेल 5 टन दररोज कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा जो प्रोजेक्ट आहे, तर तो सुद्धा प्रोजेक्ट जो आहे तो एकदा इन्स्टॉल केला की तो पुढे 5 वर्ष चालवणं, 10 वर्ष चालवणं, तर हे ह्याच्यामध्ये आम्ही जास्त लक्ष देतो, फोकस करतो. त्याच्यामुळे कुठलाही प्रोजेक्ट जो आहे तो बंद नाही राहिला पाहिजे. बरोबर आहे. सुरू केलेलं पूर्णत्वाला आणि ते राहिलं कंटिन्युअस तर आपण जो मूळ उद्देश जो डोक्यात ठेवलेला असतो तो तसाच चालू राहतो. त्याच्यामुळे गेले 20 वर्ष आमचे जे क्लायंट्स आहेत तर ते अजून सुद्धा आपलं व्यवस्थित customers. रिपीट कस्टमर्स आहेत. बरोबर आहे. आता आपण म्हणलं जसं तुम्ही तुमच्या विकीच्या माध्यमातून प्रयत्न करता, केंद्र सरकार असेल, नीती आयोग असेल, नीती आयोग असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सरकार असेल किंवा अगदी खालच्या लेवलला ग्रामपंचायत पंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत असतील, सगळेजण आपापल्या वतीने हे सगळे प्रयत्न महिला उद्योजकांसाठी करत आहेत. पण तरीसुद्धा पर्सेंटेज अजून कमी आहे आणि ऑफकोर्स देर इज अ लॉंग वे टू गो, पण पर्सेंटेज अजूनही तसं कमी आहे. म्हणजे बऱ्याच क्षेत्रांमध्ये CEO पदाला आपण बघतो की अगदी इंडियन फिमेल आंतरप्रदेश ऑल्सो देअर, पण तरीसुद्धा टक्का अजून वाढायला नक्कीच स्कोप आहे. सगळ्यांच्या हातात आहे आपल्या ऑफकोर्स. पण तरी एक आपण बघतो की पुरुषांच्या साईडला बघितलं तर आपण बघतो की खूप सारे आदर्श असतात लोकांचे. अगदी एक संगणक जर क्षेत्र बघितलं तर कदाचित लोक बिल गेट्स असतील, नवीन टेक्नॉलॉजी असेल तर आपण आता म्हणतो की स्टीव्ह जॉब्स अलीकडचे, किंवा आजच्या सोशल मीडियामध्ये बघितलं तर ट्विटर असेल किंवा फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, हे सगळे कोणा ना कोणासाठी ते आदर्श असतात आणि ते बघून त्यांची वाटचाल तशी करत असतात की तो. पण हा आपण जर इकडे वळलो पुरुषांकडनं बाजूला होऊन जर आपण महिला उद्योजकांकडे आलो तर एक ती प्रेरणा स्रोत जो हवा असतो आपल्याला, की नाही मला आय वॉन्ट टू बी लाईक हर, तर हे थोडंसं कमी पडतं का? म्हणजे मी एखाद्याला मला जर बघायचं असेल की मी अशी होऊ शकते का, तर तो आपल्याकडे भारतामध्ये, आणि ॲक्च्युली आपल्याला भारतात रिस्ट्रिक्ट करायची पण गरज नाही, तुम्ही कोणालाही आदर्श मानू शकता. पण आपल्याकडे तरीसुद्धा भारताकडे जर रिस्ट्रिक्ट करायचं झालं तर अशी कमी आदर्श आहेत का की ज्यांना अवेलेबल, आणि इट विल टेक टाइम, पण आत्ताच्या घडीला जर आपण म्हणलं 2022 मध्ये की कुठून प्रेरणा मिळवू शकतात महिला, की मी हे बनवू शकतो का, मी हे करू शकतो का? दोघींना प्रश्न आहे. खरं म्हणजे महिला ही स्वतःचाच आदर्श असते. व्यवसायात असो, घर सांभाळण्यात असो, संस्कारात असो, हा आदर्श आपला असतो, आपण असतो. आता आपण जुने जरी अहिल्याबाईंचा जरी आदर्श घेतला, जिजामातेचा जरी आदर्श घेतला, झाशीच्या राणीचा जरी आदर्श घेतला, तरी त्या फील्डमधले प्रचंड आदर्श आहेत आणि त्यांचं आपण काही अंशी तुझे ते अंगी शतांशी जरी उजाळून देऊ दिशा दाई दाई असं आपण म्हणतो, त्यांचा थोडा जरी आदर्श माझ्यामध्ये घ्यायचा प्रयत्न मी केला असं प्रत्येक महिलेने ठरवलं. मी नेहमी म्हणत असते की तुम्ही घरातल्या सगळ्या वस्तूंना माझी म्हणता, माझा TV, माझा फ्रीज, माझा, पण कचरा हा माझा कोणी म्हणत नाही. तर ज्या दिवशी तुम्ही कचऱ्याला माझं म्हणायला शिकाल त्या दिवशी भारत स्वच्छ होईल, नक्की होईल. आणि हा काळ फार दूर नाही आहे. आपण गेल्या 8 वर्षामध्ये जो बघतोय की पूर्वी कचऱ्यावरती प्रक्रिया करणं हाच कन्सेप्ट नव्हता, पण आता सर्रास सुरू झालेला आहे. पर्यावरण रक्षण आणि हे शब्द किमान फॅमिलीवर तरी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जो प्रयत्न करत असतो तो शाळेतल्या मुलांपर्यंत करत असतो. मुलांपासून आपण हा संदेश देणं गरजेचं असतं. म्हणून आमचा ह्या प्रॉडक्टसाठी फोकस हा शाळा आणि टेम्पल हे 2 जास्त आहे. कारण शाळेतल्या मुलांना जर सांगितलं की कचरा पेटीमध्येच टाकत, तो रस्त्यात टाकत नाही, आणि आपण म्हणतो की ते उद्याचे भावी नागरिक आहेत, तर त्यांच्यावरतीच तुम्ही संस्कार करायला पाहिजे. आणि ते बघत असतात, प्रत्यक्ष तो प्रोजेक्ट बघतात आणि तसं करतात. तर त्याच्यामुळे आदर्श कमी नाही आहेत आपल्याकडे, फक्त आपण निवडणं गरजेचं, म्हणजे आपल्याला ते दृष्टी पाहिजे, एवढंच काय मला सांगायचं आहे. माझ्यासाठी तर माझे आई आणि वडील, कारण गेली आता इतके वर्ष बघतीये, एवढं ट्रॅव्हलिंग करतात ट्रिमेंडस, आणि वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा दोघेही जण आज कम्प्लिटली ऍक्टिव्ह आहेत बिझनेसमध्ये.
आणि तेच सकाळी दिनचर्या 5:30 ते रात्री 11 पर्यंत नॉन स्टॉप काम करणं आणि तेच माझं प्रेरणास्थान आहे त्याच्यामुळे. सो सो थोडक्यात एवढंच आहे, तुम्ही जसं म्हटलं की निवडायला पाहिजे. घरातले आई वडील हे सगळ्यांचेच आदर्श असतात. आता मी मागच्या एका सत्रामध्ये आम्ही सलील कुलकर्णींशी बोलत होतो. त्याच्यामध्ये लहान मुलांचं भावविश्व हा एक विषय होता. त्यांचं म्हणणं तेच होतं की आपल्याला लहान मुलगा उंची एवढीशी असते, तर वरचं बटन लावायचं खूप कष्ट करत असतं आणि आई वडील येतात आणि एकदम असं टक करून बटन दाबतात आणि त्यांना असं वाटतं की हे सुपरमॅन सुपरवुमन आहे. त्यांचं भावविश्व. मोठे होतो तर आई वडिलांमधलं डिस्टन्स तेवढंच असतं, त्यांचा एक्सपिरियन्स वाढत असतो, आपलाही वाढत असतो. पण बरोबर आहे, आय थिंक तुम्ही म्हटलं तसं की शोधावे लागतील, घरातले शोधावे लागत नाही, ते आपल्याबरोबरच असतात. पण गायडन्स हाच की तुम्ही फक्त निवडायला चूक करायला नाही पाहिजे. तुमचं क्षेत्र जे आहे ते तुम्ही बघा, त्या क्षेत्रामध्ये कोण कोण पुढे गेलेलं आहे किंवा अगदी तेच क्षेत्र नाही पण समथिंग सिमिलर टू दॅट एरिया. आणि त्याच्यामुळे मोदीजींचा आदर्श हा नेहमीच आहे करेक्ट. की आज एवढे विषय ते सांभाळतात आणि एवढं करेक्ट. आज भारत हा 5व्या क्रमांकावरती अर्थव्यवस्थेमध्ये गेलेला आहे. हे खरंच आपल्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. हो, आणि आम्ही बऱ्याच सत्रांमध्ये आम्ही विषय घेत असतो की पुढच्या 25 वर्षाचं काय, आणि तोच प्रश्न पुढचा पण आहे आपला. पण जस्ट बिफोर गोईंग देअर की आपण म्हणतो की एका सत्रामध्ये एका टेक्नॉलॉजीवरती आम्ही बोलत होतो, तर त्यांचं म्हणणं तेच की पुढच्या 4 ते 5 वर्षात आपण काय करू ह्याच्यावरनं आपला 1 का 2 नंबर एवढे ठरेल. 3 नंबर तर आहेच आपला, नो डाऊट, इन बरोबर. टर्म्स ऑफ इकॉनॉमी. 1, 2, 3 मध्ये आहे आपण, पण दॅट इज नॉट अवर. जे सहज शक्य आहे, इफ यू नॉर्मली वर्क, ते होणारच आहे. पण ते 1 आणि 2चं जर टार्गेट असेल तर पुढच्या 5 वर्षात आपण काय करतो हे फार एक्सपोनेन्शियली चेंज. आणि आय थिंक तुम्ही ते तसंच म्हणलात की पुढच्या काही क्विक वर्षामध्ये जसं कचरा व्यवस्थापनाचं एक्सपोनेन्शियली क्षेत्र बदललं, आता सर्रास होत आहे आणि त्याला भरपूर इन्व्हेस्टमेंट पण येते. तसंच सर्व क्षेत्रामध्ये होऊ शकतं. आता जस्ट एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी की आपण जसं मगाशी बोलत होतो की मागची काही वर्ष, सध्याच्या घडीला आणि तुमच्या रूपाने आम्ही मागच्या काही वर्षांमधला जो अनुभव, प्रवास, चॅलेंजेस बघितले, निळाजींच्या व्ह्यूजमधनं त्यांनी आत्ताच्या घडीला ते काय करतात आणि वेगळं तुमच्यापेक्षा काय करू पाहतायत, टेक्नॉलॉजी कशी वापरतायत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आता पुढची 25 वर्ष जर आपण म्हणली, कारण भरपूर प्रगती झाली, आपण म्हणूच शकत नाही की झाली नाही 75 वर्ष. पण ते आता परत 25 वर्षाचा जर आपण विचार केला, थोडंसं लांब आहे पण तरी सुद्धा, की हा जो आपला विषय आहे महिला उद्योजकता, कितपत गरज आहे. आम्ही जो विषय निवडला तो की खरं तर गरज आहे, ही देशाला विकासाची खूप मोठी गरज आहे महिला उद्योजकतेची. तुमच्या व्ह्यूजमध्ये कसं वाटतं, म्हणजे गरज आहे का खरंच ॲक्च्युली गरजेपेक्षा काही जास्ती आहे देशाला या गोष्टीची? नाही, हा जो विषय आहे तो तुम्ही खूप छान निवडला. खरंच सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते मंडळाचे. कारण कचरा हा विषय ह्याच्यामध्ये येत नाही, पण तरी पर्यावरण आणि गणपती हे जवळचं नातं आहे हे मी म्हणाले. तर त्याच्याबरोबरच आपण असं जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो कोणत्याही गोष्टीमध्ये, हो. गाणं असलं काय, नृत्य असलं काय, ॲक्टिंग असली काय आणि कचरा व्यवस्थापन असलं काय, म्हणजे पण जेव्हा आपल्याला त्याच्यातून 2 गोष्टी आहेत की काहीतरी मिळतंय, हो. म्हणजे आयदर आर्थिक बेनिफिट तरी किंवा सोशल तरी काहीतरी. आता थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला ह्या आमच्या विषयामध्ये गव्हर्नमेंटने नगरपालिका, महानगरपालिका ह्यांच्यासाठी स्वतंत्र फंड्स दिलेले आहेत. म्हणजे एवढे दिवस फंड्स नव्हते ह्याच्यासाठी. म्हणजे मग असं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, तिथे प्रोजेक्ट लावा आणि तो प्रोजेक्ट चालवा, आणि ते फंड्स त्याच्यासाठी खर्च झालेले आहेत का नाही हे बघा. हे सगळं काम आमच्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्राचं प्रोजेक्ट, हां, म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा, तो प्रोजेक्ट तिथे लावायचा आणि तो चालवायचा, आणि आलेला निधी हा त्याच्यासाठी खर्च करतायत का नाही हे बघा. तर एवढा जर बेनिफिट असेल तर मला नाही, आणि हे गेल्या 8-10 वर्षातली गोष्ट आहे. हां, म्हणजे पूर्वी तर याच्यासाठी फंड्स अजिबात हे केलेले नव्हते, आणि नाही तर याला पनिशमेंट आहे. म्हणजे एक तर बेनिफिट तरी पाहिजे, नाही तर पनिशमेंट तरी पाहिजे. बेनिफिटसाठी लोक फार धडपडत नाही, पण पनिशमेंटला थोडे घाबरतात.
सिग्नल चालू आहे का बंद आहे, आता आपण पूर्वी परदेशातलं म्हणत होतो पण आता भारतातही आलेलं आहे. सिग्नल बंद आहे पण घरी पावती येईल, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं, असं सिग्नल तोडणं. Correct. तसंच कचऱ्याचं सुद्धा होणार आहे. रस्त्यावरती जर कचरा टाकला तर 10,000 रुपये फाईन जर केला तर तुम्ही 5,000चे युनिट सहज घेऊन घेऊ तुमच्या शकता. कचरा तुम्ही तिथे जिरवा. बरं. बस आम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि हे सक्सेसफुल झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आपण म्हणलं तसं की 2047चा जर विचार आणि तुम्ही आता फक्त विहोमच्या नाही पण बाकीच्या तुमच्या या विकीच्या आणि बाकीच्या सगळ्या माध्यमातून काम करत असता, वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा कशी कामं चालतात, तिथे कशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं जातं. तर कदाचित त्यांनी जसं सांगितलं तसं एक स्टेप पुढे जाऊन आपण म्हटलं की काय करण्याची गरज आहे किंवा या महिला उद्योजक कशा कॉन्ट्रीब्यूट करू शकतात या आपल्या ओव्हरऑल पुढच्या 25 वर्षासाठी, काही त्याच्यावरती तुमचे views असतील. अगदी आता जसं मी ग्रिफिथ युनिव्हर्सिटी मध्ये माझं स्पॉन्सर्ड म्हणजे क्वीन्सलँड गव्हर्नमेंट आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी यांनी जॉईंटली एक प्रोग्राम रन करून आम्हाला 10 वुमन एंटरप्रेन्योर्स भारतामधल्या असं त्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्याच्यामुळे तिथे सुद्धा आज स्कोप जो आहे हा खूप वास्ट आहे आणि भारतातल्या बऱ्याच महिला तिथे जाऊन उद्योग सुरू करतायत. त्याच्यामुळे आणि तिकडे सुद्धा याची गरज आहे. आपल्या भारतामध्ये लँड अवेलेबिलिटी ही कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता जे कचऱ्याचे उंच डोंगर झालेले आहेत तर ते आता बायोमायनिंग करून कचरा साफ करून मग त्याचं आता ते जागा जी आहे ती परत उपयोगात वापरात आणणं, हे जी टेक्नॉलॉजी आहे ही आपल्याकडची आहे. पण आता जसं आम्ही साऊथ कोरिया आणि ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट यांच्याशी आता आम्ही टायअप करून याच्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त लार्ज स्केलमध्ये करता येईल तसं आम्ही प्रयत्न करतोय आणि करतोय सध्या. त्याच्यामुळे आता ऑलरेडी 20 वर्षामध्ये एवढं इनोव्हेशन चेंजेस होऊन एवढ्या टेक्नॉलॉजिकल हे होऊन आणि आता दिस इज अ नीड ऑफ एन आवर की ह्याच्यामध्येच आता पुढचं भविष्य आहे आणि चांगलं आहे. कचरा हा कधीही न संपणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे येस, स्काय इज द लिमिट आधी म्हटल्याप्रमाणे. आणि जास्तीत जास्त लोकांनी आणि महिला या सिन्सिअर असतातच डेफिनेटली आणि त्यांना मॅनेजमेंट असं स्पेसिफिक करण्याची गरज नाही कारण घरात आपण मल्टीटास्किंग आहेतच. त्याच्यामुळे डेफिनेटली की महिला या उद्योग जास्त चांगल्या पद्धतीने आणि तो पण जो कचरा हा जिव्हाळ्याचा विषय म्हणूनच त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे. तर डेफिनेटली की महिलांनी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जो आपल्या पर्यावरणाला सुद्धा असा योग्य असा हा व्यवसाय आणि हा करावा आणि आम्ही त्यांना अगदी आमच्या परीने पूर्ण मदत करू असं मी नक्कीच आश्वासन. सो खूप खूप धन्यवाद. कारण बरेच आपण प्रश्न बघितले अगदी 2001 पासून तुमच्या प्रवासापासून ते आता आपण पुढच्या 25 वर्षांमध्ये काय करू शकतो, बरेच विषय होते. पण एक आता शेवटच्या त्यांच्या वाक्यात एक आलं की पर्यावरण आता हा सगळ्यात मोठा धोका असू शकतो पुढच्या काही वर्षांमध्ये, जे काय आपल्याला प्रगती करायची त्याच्यामध्ये. आज आपण आत्ताच बघतो युरोपमधली परिस्थिती काय, चायनामध्ये ड्रॉट्स आहेत, पाकिस्तानमध्ये खूपच फ्लड्स आहेत. दिस इज ऑल अनप्रेसिडेंटेड. असं कधी होत नाही आहे आणि होत आहे. पण आता भारतात हे काही वेगळं नाही, आपल्याकडे भरपूर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण एक विषय जो मला वाटला की इनपुट असा की सगळ्याच उद्योजकांनी पण महिलांनी स्पेसिफिकली असे कदाचित पूर्वतयारीमध्ये हा एक विषय येऊ शकतो की कुठला एरिया हा एक पुढच्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते. फोकस आहे गव्हर्नमेंटचा या गोष्टी, जसं कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती जर फोकस केला तर तो बिझनेस काही संपणार नाही. जसं आपण म्हणतो लहान मुलांसाठी जे कुठले बिझनेस असतील, डॉक्टर्स असतील, जनरली ते आर ऑलवेज रनिंग. सो त्याचसारखा हा विषय आहे की पूर्वतयारीमध्ये कदाचित असे विषय आयडेंटिफाय करावे की जो विषय मला ॲटलिस्ट पुढची 25-30 वर्ष ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा फोकस आहे, देशाचा फोकस आहे की या विषयावरती आपल्याला काम करायचं. सो दॅट ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा तो सुरू कराल कार्यक्रम तुमच्या साईडने किंवा प्रोजेक्ट, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं आणि बाकीच्या संस्थांकडून मिळेल. हा एक पूर्वतयारीमध्ये नक्कीच एक पॉईंट मला वाटतं तुमच्या इनपुटवरून. बरेच मुद्दे सांगितले आणि आय थिंक आपल्या सगळ्याच श्रोत्यांना, दर्शकांना 1-2 गोष्टी बघायला पाहिजे की तयारी करताना आपण
आदर्श कुठेही असू शकतो, तुम्हाला कुठेही मिळू शकतो, तुम्ही फक्त निवडायची गरज असते. पूर्वतयारी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते पूर्णत्वाला नेणार असेल तरच ते सुरू करण्यात खरंच अर्थ आहे. तिसरी गोष्ट आपल्याला कळली की कंटिन्युअस इनोव्हेशन इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ते नाहीतर तुम्ही 10 वर्षापूर्वी चालू केलेलं जर एखादं प्रोडक्ट असेल तर ते ॲब्सोल्यूट व्हायला वेळ लागत नाही, कारण तुमच्याच बरोबरीने कॉम्पिटिटर्स तुमच्याच पाठीपाठी येत असतात. त्यामुळे तिथेही इनोव्हेशन कंटिन्युअस गरजेचं आहे. हे सगळं करत असताना परत एकदा ब्रँडिंग करणं गरजेचं आहे, कारण शेवटी तुमचा स्वतःचा अवेअरनेस नसेल, मार्केटमध्ये जर नसेलच तुम्हाला माहिती की आपण बरेच म्हणतो आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. करेक्ट. जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली समोर येत नाही लोकांचे, तोपर्यंत तुमचा बिझनेसही वाढणार नाही. सो ब्रँडिंग इज अगेन समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि परत एकदा निर्मलाताईंनी जो सांगितलं, इनफॅक्ट नीनाताईंनी जो पॉईंट स्पेसिफिकली आयडेंटिफाय केला आणि हायलाईट केला की बिझनेस करतात सगळेजण, पण बिझनेस करताना जर जिथे जिथे शक्य तिथे आपल्याला सामाजिक बांधिलकी जपता आली. कारण कदाचित आणि तुमचं पेटंट न करण्यामागचं कारण सुद्धा तो की लहानपणापासून तुम्ही जे काय सामाजिक कार्य करता किंवा यंग एजपासून, कदाचित तोही एक मुद्दा आहे. त्यामुळे एक सामाजिक बिझनेस सगळेच करू शकतात, पैसा सगळ्यांनाच मिळतो, पण त्याचबरोबरीने थोडंसं जर सामाजिक बांधिलकी आपल्याला जमेल तशी जपता आली तर आय थिंक ते स्वतःसाठीचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं बिझनेसमध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचे व्ह्यूज शेअर केलेत आपल्या सगळ्या दर्शकांबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.